घरातली कामं काही संपत नाहीत. सकाळची कामं आवरल्यानंतर दुपारच्या वेळी मी काय काय कामं करते, चला आज तुम्हाला सांगते. सकाळचा चहा, पाणी, नाश्ता, स्वयंपाक असं सगळं झाल्यानंतर किचन नीट आणि क्लीन केल्याशिवाय काही कामं संपल्याचा फील येत नाही आणि असं हे किचन बघून मनाला एक वेगळाच आनंद होतो. नंतर मी घेतलं हे लोणचं भरण्यासाठी, कारण नाही नाही म्हणत मी लोणचं बनवलं होतं खरं, पण मुरेपर्यंत आता मला त्याची काळजीच घ्यावी लागणार आहे. उद्या मला नाश्त्यासाठी बनवायची होती इडली, त्यासाठी मी इकडं तांदूळ, नाचणी आणि डाळ असं सगळं घेऊन ते भिजायला ठेवलं, कारण इडली करायची म्हणजे त्याची तयारी एक दिवस आधीपासूनच सुरू करावी लागते. नंतर मी घेतले शेंगदाणे भाजायला, कारण आमच्याकडं सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट हे पडतं. तर घरातली बडीशेपही संपली होती, म्हणून मी बडीशेप पण बनवायला घेतली. बडीशेपमध्ये मी बडीशेप, धना डाळ, तीळ, जवस असं सगळं भाजून घेते आणि वरून त्यात चिमूटभर ओवाही टाकते, कारण जेवण संपल्यानंतर काहीतरी खायला तोंडात टाकायला लागतंच, म्हणून मी हे बनवून ठेवतेच. आणि याची एक छोटी डबी त्यांच्या ऑफिसच्या बॅगमध्ये असतेच. नंतर मी जवस पण भाजून घेतले, कारण मला जवसाची चटणी पण बनवायची होती. कधी भाजी आवडीची नसेल, तोंडाला चव नसेल, तर जवसाची चटणी खायला बरी पडते. तर ही अशी सगळी एक्स्ट्राची कामं घरात निघतच राहतात. हे मी काही वेगळं सांगायला नको आणि ह्या गोष्टीची सगळ्या हाऊसवाईफ्स रिलेट करतच असतील. चला बाय.